आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सिंधुदुर्गच्या ओरोसमध्ये वैभव नाईकांनी बावनकुळेंची भेट घेतली। भेटीदरम्यान मुंबई गोवा महामार्गासंदर्भात वैभव नाईकांची गडकरींसोबत सुद्धा फोनवरून चर्चा करून माहिती। दरम्यान वैभव नाईक ठाकरेंचे शिवसेनेचे माजी आमदार। चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस या गावातील एकाच घरात 119 मतदारांची नोंद, मात्र प्रत्यक्षात त्या घरात 2च मतदार। जिल्हाधिकाऱ्यांकडून तपास सुरू। निवडणूक काळामध्ये मतदान वाढवून देण्याचा दावा करणारे लोक फिरतायत, तर हे सगळं बकवास आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये गणेश मंडळाची बैठक संपन्न। पोलिसांनी योग्य समन्वय राखावा। पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकांचं नीट नियोजन करावं, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। वरळी बीडीडीच्या काही रहिवाशांना उद्या नवीन घरांची चावी मिळणार। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरे हे एकाच मंचावर येण्याचीही शक्यता। उद्याच्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण, मात्र भाषणाची संधी नाही। बेकायदा बेटिंग ॲप प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे, तर 2000 कोटींचा अवैध व्यवहार उघड। 2024 मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे तपास। एअर इंडियानं विशेष अधिकाराचा भंग केल्याचा काँग्रेस खासदार केसी वेणुगोपालांसह 5 खासदारांचा आरोप। खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलं पत्र, एअर इंडियावर कारवाई करण्याची पत्रातनं मागणी। महाराष्ट्र राज्य लॉटरीसाठी 9 आमदारांची समिती गठीत। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार या समितीचे अध्यक्ष, तर अमित चाटम, चंद्रदीप नरके, विठ्ठल लंघे तसंच चेतन तुपे, शेखर पाटील, शेखर निकम, रोहित पाटील यांच्यासह सुनील प्रभू आणि अमित देशमुख या समितीमध्ये सदस्य। भटक्या श्वानांसंदर्भात निर्णय मागे घ्या, प्राणीप्रेमींची सुप्रीम कोर्टात मागणी। तर दिल्ली आणि एनसीआर मधील भटक्या श्वानांना आश्रय केंद्रात द्यावा, कोर्टाचे प्रशासनाला निर्देश। राजकीय नेते आणि कलावंतांकडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विरोध।